काही डिक्लेअर झोन देखील आहेत जे मला पाहायला मिळतील. एक रेड इको आहे. त्या साईडला जर डायरेक्ट बॉल गेला तर सिंगल रन्स किंवा टप्प्याने जरी बॉल गेला तरी एक धाव दिली जाईल आणि त्या साईडला तुम्ही जरी ब्लू कलरचा बॅनर पाहतात तिथे देखील डिक्लेअर सिंगल रन दिली जाणार आहे. बाकी ठिकाणी बाउंड्री पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना पाहायला मिळतोय. श्रेयस स्वराज वडगर संघानं पहिल्यांदा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं नानोबा पारगाव टीमला विघ्नेश पाटीलचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे. मगाशी सामना अगदी पाहायला गेला तर फार लवकर संपला, पण या मॅचमध्ये एक महत्वाची लढत पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ एरियामध्ये फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतात. अवघी एकच धाव पाहायला मिळणार आहे. सुरुवात चांगली करावी लागेल. रब्बर बॉलची स्पर्धा म्हणल्या तर या क्रीडांगणामध्ये थोडंसं हाफ हाफ ग्राउंड आहे. हाफ ग्राउंडवर चांगल्या धाबा होताना नेहमी पाहायला मिळतात. आणि रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये 4 षटकांमध्ये 60-65 त्याहीपेक्षा अधिक जास्त धाबा होताना पाहायला मिळत असतात. पण या क्रीडांगणामध्ये पहिलाच सामना थोडासा लोवेस्ट स्कोरचा पाहायला मिळाला. जो सामना जिंकला सिद्धिविनायक कोपर टीमनं. पण ही महत्वाची मॅच आहे. नानोबा पारगाव फार मोठं नाव आहे. नेहमीच क्रिकेटमध्ये पारगाव संघाची एक वेगळी दहशत पाहायला मिळाली. मग त्यामध्ये सोन्या गायकवाड असतील, सुमित डोंगरे असतील, आकाश तारेकर असतील आणि त्याच गावातील संघ मैदानाच्या आतमध्ये आज विघ्नेश पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळं फार मोठा सामना पाहायला मिळेल. नानोबा पारगाव संघ बॅटिंगसाठी दाखल झाला. डावखुऱ्याचे खेळाडू हितेश पाटीलला तुम्ही पाहताय. एक विस्फोटक खेळाडू आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये. आणि रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये नेहमी पाहायला गेलं तर बॉलवर अटॅक करताना बॅट्समन नेहमी पाहायला मिळतात. बॉलच्या मीटवर जाऊन खेळावं लागतं. कधी कधी शॉर्ट सिलेक्शन चुकीचे असतात, पण ताकदीचा वापर चांगला पाहायला मिळतो. त्यामुळे मिस्टामी स्ट्रोक देखील सीमारेषा पलीकडे जात असतात. रबर बॉल कनेक्ट करणं थोडंसं कठीण असतं, कारण बॉल देखील तेवढ्याच वेगाने येतात. स्किट लवकर होत असतात. वडगर संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बराचसा उशीर झाला. 4 षटकांची मॅच आहे. आज 10 संघ इकडून खेळणार आहेत. या गोष्टीचा विचार करा. यावेळेचा बॉल थोडासा खोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक थोडेसे गडबडले आहेत, पण बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि चेंडूवर 2 धावा मिळायला गेल्यात. याच परिसरातील श्रेयस स्वराज वडगर संघ खेळताना पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरुद्ध नानोबा पारगाव तेवढाच एक दिग्गज संघ आहे. त्यामुळे एक मोठं बॅटल, एक मोठा सामना देखील पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात गोलंदाज. त्यावेळेचा बॉल वेगाने टाकला आणि त्याचमुळे थोडासा वेगाने टाकत असताना खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न लवकर स्किट झाला आणि किनेक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर रमेश येताना पाहायला मिळाले. महत्वाचे गोलंदाज आहेत. आज घरच्या मैदानामध्ये खेळत असताना पहिला सामना सिद्धिविनायक कोपर संघाने जिंकला. त्यावेळेचा बॉल वेगाने टाकलाय आणि तो देखील थोडासा बॅटच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आउट ऑफ द रीच पाहायला मिळतोय. त्यापेक्षा थोडंसं दूर ठेवला. अलॉंग द बॉडी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एकदा जोडली जाईल. धावपटा धाबा लागले गेले त्या अवघ्या 4 धाबा. पहिले षटक आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली विस्फोटक बॅटिंग करायला लागणार आहे. यावेळेचा बॉल मिस्टामी स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक वेगानं राम पाहायला मिळाले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जाते आणि 2 धाबा या चेंडूवर मिळाल्या जातील. मोठी फटके येत नाहीत समोरच्या दिशेनं. पाहायला गेलं षटकार चौकार तिथे जाऊ शकतात, पण गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. रमेशचे जी चेंडू आहेत ते चांगली टप्पा टाकण्याचा प्रयत्न त्यांना आतापर्यंत केलाय. मागील 4 चेंडूमध्ये अवघ्या 6 आल्यात. यावेळचा बॉल बॅटच्या रेंजमध्ये आला. परफेक्ट मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी लांबच लांब. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबच षटकार पाहायला मिळाला हितेश पाटीलच्या बॅटमधून. कमालीचाच फटका पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केला. मिड विकेटच्या पलीकडे चेंडूला पाठवलाय, जिथे 6 धावा मिळायला गेल्यात आणि 6 धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 12च्या घरात. याही वेळचा बॉल मिस्टर मिस्टोक पाहायला मिळतो. मिड ऑन मध्ये फटका खेळून काढला. डीप मिड विकेट मधील क्षेत्ररक्षक वेगाने जाताना पाहायला मिळाले. सिंगल रन्स कंप्लीट केले आणि आता थ्रो थोडासा चुकीचा पाहायला मिळतोय. त्यामुळं 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील. थ्रो फार चुकीचाच होता. अगदी यष्टिक्षकाच्या बाजूने फेकायचा होता, पण अगदी त्याच वेळी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळाले.
पहिल्या षटकामध्ये अवघ्या धाबा पाहायला मिळाल्या त्या 20 बाद 14. एक चांगली सुरुवात नानोबा पारगाव संघाने केल्या. याच परिसरातील दोन्ही दिग्गज संघ आहेत. अनेक वेळा पाहायला गेलात तर एकमेकांच्या विरुद्ध खेळताना देखील पाहायला मिळाले. नुकताच पारगावची रबर बॉलची स्पर्धा देखील संपली आणि त्यानंतर एक मोठी आपण सध्या स्पर्धा पाहताय. पाहायला गेलात तर मोठं आयोजन सातत्याने परिसरामध्ये करणारे मुकेश नाईक असतील आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचं विशेष कौतुक करूयात. अशा ट्रॉफ्या पाहायला मिळतात. नेहमी बिग ट्रॉफी म्हणून संबोधित असलेली स्पर्धा पाहायला मिळाली आणि एक नामांकित स्पर्धा. प्रकाश नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतात. वडगरचे आणखीन एक नामांकित गोलंदाज. यावेळचा बॉल वेगाने टाकला, थोडासा खालीच ठेवला, वेगानं स्किट करताना पाहायला मिळत. खांद्याचा चांगला वापर केला आणि त्यामुळे बरेचसे गोलंदाज चांगला खांद्याचा वापर करतात. अगदी चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळतात. पण समोर डावखुऱ्याचे हितेश पाटील एक आक्रमक खेळाडू आहेत. त्यावेळेचा बॉल लेग इशीच्या बाहेर जाणारा पाहायला मिळाला. वेगानं जरूर टाकला होता पण थोडंसं लेग इशीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. त्यामुळे आणखीन एक अतिरिक्त धाव जोडली जाणार आहे. 15 धावा धावपडला लागले गेल्यात. यावेळचा बॉल चांगला वापर प्रकाश करतोय खांद्याचा आणि तोच वापर अगदी पाहायला गेलं तर वेगाने करत असताना त्याचवेळी बॉल स्किट होतोय. थोडासा पाऊस थांबलाय पण विकेट अजून ओळी आहे आणि त्याचा फायदा थोडासा गोलंदाज घेताना पाहायला मिळाले. यावेळेचा चेंडू थोडासा पाठीमागे ठेवला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेत आणि चांगला थ्रो आता पाहायला मिळाला. सिंगल रन्स इथून मिळा जाईल आणि त्या 21 धाविनिशी 16 धावा धावपडणार पाहायला मिळतात. राईट अँड लेफ्टी असं कॉम्बिनेशन आहे. एका बाजूला विघ्नेश पाटीलला पाहत आहे. महत्वाचा खेळाडू आहे. पारगाव टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. गोलंदाजी चांगली आहे. अनेक मैदानामध्ये विघ्नेश पाटील गत वर्षामध्ये रायगड प्रीमियर लीगच्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती विघ्नेश पाटील आणि त्यामुळे एक नामांकित खेळाडू आहे पारगाव संघाचा. त्याच्या नेतृत्वाखाली नानोबा पारगाव संघ खेळतोय. यावेळीचा बॉल वेगानं जरूर टाकला. यष्टक्षकाला बीट केलाय. डिक्लर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव जोडली जाईल. 17 धावा धावपडल्या लागले गेल्यात. रिमझिम आता पावसाला सुरुवात होताना देखील पाहायला मिळेल. अनेक वेळा जेव्हा पाऊस थांबतो तेव्हा धावा होत नाही. कधी भर पावसामध्ये देखील धावा होताना पाहायला मिळत असतात. त्यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज रस झाला आणि यष्टक्षकानं सुंदर असा झेल टिपलाय. महत्वाचा झेल पाहायला मिळाला. महत्वाची गोल्डन विकेट गोलंदाज प्रकाशने मिळवून दिलाय. विघ्नेश पाटील मोठी कामगिरी करू शकला नाहीये आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पहिला हात लागलाय नानोबा पारगाव संघाला. विकास पाटील न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात आणि मंचावर जीवनजी गावण यांचे देखील आगमन पाहायला मिळतं. इडेची बागीलपाडा संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत आणि एक नामांकित रायगड जिल्ह्यातील एक नामांकित पंच देखील आहेत. अनेक ज्यांनी स्टारकास्ट खेळाडू घडवलेत. ज्यामध्ये सूरज पाटील असेल, भाग्येश सुरते असेल, असे खेळाडू ज्यांनी रायगड टेनिस क्रिकेटसाठी दिलेत अशी लालचंदजी गावण यांचं आगमन आहे. सहर्ष स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या विकास पाटील पाहायला मिळतात. प्रकाश चांगले षटक आहे. फार कमी धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अवघ्या 2च धावा आणि त्यामध्ये महत्वाची विकेट विघ्नेश पाटीलला बाद केला आणि नवीन खेळाडू विकास पाटील पाहायला मिळतात. त्यावेळेचा बॉल बॅटला ब्रश झाला. वरची अप्पर कडा आणि मात्र डिक्लर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर अवघी एकच आल्या. त्यामुळं या षटकामध्ये फार कमी धावा पाहायला मिळतात. अवघ्या 4 धावा गोलंदाजीमध्ये खर्च केल्या त्या प्रकाशनं. 10 धावा लागले गेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. 1 बाद 18 धावा. आज एकूण 10 संघ खेळणार आहे. त्यामुळं पुढील देखील जो सामना आहे 82-11 यंगस्टार नारपोली आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी पोएंजे दोन्ही संघाच्या संघनायकाला देखील आपण अनाउन्समेंट करूयात की आपण वेळेवर इथं उपस्थित राहा. चांगलं असं मैदान पाहायला मिळतंय. पावसाची रिमझिम चालू झाल्या. अनेक सारे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. बाहुबली ट्रॉफी एक भव्यदिव्य आयोजन सातत्याने या स्पर्धेचा ट्रॉफ्यांचा नेहमी बोलबाला पाहायला मिळाला. नेहमीच मोठमोठ्या ट्रॉफ्या या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 2 षटकांमध्ये सध्या धावपटा धावा लागले गेले. त्या 18 धावा पाहायला मिळाल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आता पाहायला मिळणार आहेत. श्री स्वराज बडगर संघाच्या माध्यमातून नवीन गोलंदाज राम पवार त्यांना पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये अवघ्या 31चं टार्गेट होतं आणि ते आपण पाहायला गेलं आता मुसळधार पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. 18 धावा धावपडल्या लागले गेल्यात.
यावेळचा बॉल शॉर्ट पीस पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न, लोवर फुल टॉस होता, मिड ऑफ रिझन मध्ये कमालीचा झेल टिपला क्षेत्ररक्षकांना. आणि तिथे रमेश पाहायला मिळाले, चांगल्या दर्जाचा झेल पाहायला मिळाला. आणि आणखीन एक मोठा हादरा नानोबा पारगाव संघाला. विकास पाटील होतील झेलबाद. पहिल्याच बॉलवर राम पवारनं महत्वाची विकेट. लोवर फुल टॉस बॉल होता, लवकर पिक करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू पाहायला मिळाला. आणि तिथे रमेश पाहायला मिळाले, स्वतःची बॉडी बॅलन्स केली आणि त्यानंतर एक चांगलासा झेल पाहायला मिळाला. विकास पाटील बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रतीक तारेकर पाहायला मिळणार आहे. सातत्यानं पाहायला गेला तर अनेक इंस्टाग्रामवर पाहायला गेला तर रील स्टार आहेत. आणि नेहमी चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतो. सध्या प्रतीक तारेकर दाखल होताना पाहायला मिळतात, महत्वाचे आणखी खेळाडू. सामने अगदी 10 संघ आहेत, त्यामुळं कंटिन्यू सामने पण खेळवणार आहोत. त्यामुळं वेळेवर उपस्थित राहा. राम पवार दाखल होताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल थोडासा पुढे मध्ये टाकण्याचा प्रयत्न, प्रतीक तारेकर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. पावसाचा वेगाने त्यांना पाहायला मिळतोय. पण हीच खरी मजा आहे रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. कधी कधी एकाच इनिंग मध्ये मुसळधार पाऊस पडतो, कधी कधी एखाद्या इनिंग मध्ये पाऊस पडत नाही. पण भर पावसामध्ये देखील खेळाडू ओळीचिंब होत असतात. आणि कधी कधी धावा देखील होताना पाहायला मिळतात. कधी कधी गोलंदाजांची देखील गोलंदाजी चालत असते. त्यामुळं पाऊस नक्की कोणाच्या बाजूने येईल हे सांगणं देखील थोडंसं कठीण. पण सध्या धावपडा धावा अवघ्या 19 पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. हितेश पाटीलच्या बॅटमधून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू पाठवला सीमारेषा पलीकडं. मिल्टी दाबासा आलाय षटकार. ताकदी फटके पाहायला मिळत. हितेश पाटील महत्वाचा खेळाडू आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल निस्तामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आलेत. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीचा प्रयत्न सध्या चालू आहे. आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 2 धाबा इथून कंप्लीट केल्यात. आणि आता चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. त्यामुळे 2+1 3 धाबा या चेंडूवर मिळाल्या जाणार आहेत. आणि आता 3 धाबीनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 28च्या घरात. 28 रन्स, 28 धावा पाहायला मिळतात. राम पवार षटक चांगला आहे. या षटकामध्ये एक षटका जरूर पाहायला मिळाल्या. पण नेहमीच चांगली बॅटिंग करणारे हितेश पाटील पाहायला मिळतात. वीस धाबा धापडावर आल्यात. 10 बॉल मध्ये 22 वर हितेश पाटील खेळतात. त्यावेळेचा बॉल वेगानं जरूर टाकला. बॅटच्या रेंज पासून थोडासा दूर ठेवताना पाहायला मिळालेत. आणि एक चेंडू निर्धाव आला. त्यामुळं चांगलं षटक म्हणायला गेलं रामचं. या षटकातील शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. धावपटा धाबा अवघ्या 28 पाहायला मिळतात. शॉर्ट ग्राउंड आहे पण धाबा होत नाहीये तसं म्हणावं लागेल. कारण तेलंगणाचा जर विचार केला तर गोलंदाजासाठी विकेट बनले असं म्हणावं लागेल. कारण चांगली गोलंदाजी चालू आहे. यावेळचा आणखीन एक बॉल वेगाने टाकला. आणखीन एक बीट करणारा बॉल पाहायला मिळाला. सलग दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. त्यामुळे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नानोबा पारगाव संघ जाऊन पोहोचलाय. 2 बाद 28च्या घरात. चला महत्वाचं आपण अनाउन्समेंट करतोय. भव्यांशी 11 यंगस्टार नारपोली आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी पोईंजे. दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूयात की पहिली इनिंग संपण्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. भव्यांशी 11 यंगस्टार नारपोली आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी पोईंजे. दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण पहिला पुकार देतो की पहिली इनिंग संपण्या अगोदर आपण बेलेवर टॉस करण्यासाठी या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धापटा धाबा पाहायला मिळतात त्या अवघ्या 28 धाबा. प्रतीक तारेकर स्ट्राईकला आपण पाहू शकताय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज इंगले पाहायला मिळतात. महत्वाचे आणखीन गोलंदाज श्रेयस बडगर संघाच्या माध्यमातून. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकला. आणखीन एक चेंडू निर्धाव आला.
पहिलाच बॉल आपण पाहायला गेला तर राज इंगळेचा आणि तो देखील निर्धाव अवघ्या 28 धाबा. नानोबा पारगाव संघ थोडासा बॅकफुटला पाहायला गेला तर गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. श्रेयस स्वराज बडगर संघ हाकेच्या अंतर असलेलं एक गाव आहे आणि या परिसरातले सर्व खेळाडू मातब्बर आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. राज इंगळेचा पहिला चेंडू निर्धाव आलाय. बॉलच्या अनेक स्पर्धा पाहायला मिळणार आहेत पण सध्या आपण बाहुबली ट्रॉफी एक नामांकित स्पर्धा पाहतोय. स्लोवर पद्धतीचा बॉल बॅटला ब्रश झाला होता. पाठीमागच्या दिशेने शिक्षकानं झेल सोडलाय. असं कठीणच बनतं. बॅटला ब्रश झाला होता पण त्यानंतर शिक्षक हातातून चेंडू निसटला. कधी कधी स्किट होताना पाहायला मिळतात. कधी कधी काही खेळाडू धावत असताना स्किट होतात ते पडत असतात. कारण पावसाळी रबर बॉलची स्पर्धा म्हटल्यानंतर ड्रेस कोड नसतो. बरेचसे खेळाडू हाफ ट्रॅक त्यानंतर शिवलेसवर खेळताना पाहायला मिळतात. दोन बाउन्सर पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये अलाउड असतात आणि बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात. 29 धावा धावपडला लागल्या गेल्यात या षटकातील आणखीन 4 चेंडू खेळ बाकी आहे. ओके 29 धावा धावपडल्यावर पाहायला मिळाल्या. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. वाईट स्ट्रॉंगॉनच्या डोक्यावरून लांबच लांब आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. हितेश पाटीलच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आला. आपण यष्टांच्या पाठीमागे सुमित डोंगरेला पाहू शकता. 35 धावा धावपडायला लागले गेल्या 35 रन्स ऑन स्क्रीन तुम्ही सुमित डोंगरेला पाहताय सध्या. व्यक्तिक 28 वर खेळतोय. 13 बॉलमध्ये 28 रन बनवल्यात. हितेश पाटील वन मॅन शो. कुटप्याचा बॉल बॅटला ब्रश झाला. पाठीमागच्या दिशेनं टिकलर झोन मध्ये चेंडू निघून गेला. आणखीन एक धाव पाहायला मिळणार आणि आता एक जमिनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो 36 च्या गेरात. 36 धाव पडणार पाहायला मिळतात. शेवटच्या आणखीन 2 चेंडू खेळ बाकी आहे. विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीनं सुमित डोंगरे मिस्टर RPL यांना की आपण या व्यासपीठावर देखील सहर्ष स्वागत आहे. बाहुबली ट्रॉफी मध्ये नुकताच मी उल्लेख केला की पारगावमधील विस्फोटक खेळाडू अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात आणि असं सुमित डोंगरे यांचे देखील आगमन पाहायला मिळतं. सहर्ष स्वागत आहे. कुटप्याचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मिड विकेट एरिया मध्ये चेंडू निघून गेला. अवघी 21 धाव पाहायला मिळत्या. 37 धावा धावपडल्यावर पाहायला मिळाल्या. 37 रन्स. शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. चला महत्वाची सूचना आहे नारपुली आणि त्यांच्या विरुद्ध पोइंजे. जर संघाचा संघ नाही इथे उपस्थित असेल तर लगेच नाणेफेकी करण्यासाठी या. पहिली इनिंग नंतर आपण टॉस करून घेणार आहोत. इनिंग मधला शेवटचा बॉल बाकी आहे. महत्वाची मॅच पाहायला मिळते. या वेळचा बॉल शेवटच्या बॉलवर आक्रमण केलंय. मिड विकेट एरियामध्ये चेंडूला पाठवलंय. सीमारेषा पलीकडे शेवटच्या बॉलवर 6 धावा देऊन जाणारा षटकार पाहायला मिळतो आणि पहिल्या इनिंग मध्ये धाबा जमा केल्या त्या 43 धावा 43 रन्स नानोबा पारगाव संघानं आणि 44 धाबांचा आव्हान ठेवले श्रेयस स्वराज वडगर संघासमोर. चला आपण पुन्हा एकदा अनाउन्समेंट करूयात. भव्यांशी 11 यंगस्टार नारपोली आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी पोयंजे दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार. आपण त्वरित या. पहिली इनिंग संपण्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील तिसरा सामना भव्यांशी 11 यंगस्टार नारपोली आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी पोयंजे. तर विनंती आहे बघा आयोजन कमिटीच्या वतीनं एक स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे तुमच्यासाठी की दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर होण्या अगोदर दोन्ही संघाच्या संघनायकांना पण गावदेवी पोयंजे संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तर भव्यांशी 11 यंगस्टार नारपोली संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूयात की आपण आला असा तर लवकर या. अन्यथा समोरच्या संघाला नाणेफेकीचा कॉल हा विजय दिला जाणार आहे. भव्यांशी 11 यंगस्टार नारपोली संघाच्या संघनायकाला हा महत्वाची सूचना की आपण आला असं तर लगेच टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत.
भव्यांशी लेबन यंगस्टर नारपोली संघाच्या संघनायकाला आपण विशेष सूचना करतोय. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्या अगोदर आपण लगेच टॉस बॉक्समध्ये या. अन्यथा जर तुम्ही आलात नाही तर समोर गावदेवी पोईंजे संघाच्या संघनायकाला नाणेफेकीचा कॉल विजयी दिला जाणार आहे. त्यामुळे महत्वाची आम्ही अनाऊन्समेंट करतोय पुन्हा एकदा. भव्यांशी इलेव्हन यंगस्टर नारपोली संघाचा एखादा खेळाडू आला असेल किंवा कर्णधार आला असेल. 43 झाल्यात, 44चं टार्गेट आहे, 44. तर नारपोलीसाठी स्पेशल वॉर्निंग. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडण्या अगोदर आपण टॉस बॉक्ससाठी लगेच या. मोठी स्पर्धा म्हणावं लागेल पावसाळी रबर बॉलची स्पर्धा, म्हणजे ती मॅन ऑफ द मॅचसाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि नाईक ऑप्टिकल्स मधून ब्रँडेड कंपनीची गॉगल देखील दिली जाते मॅन ऑफ द मॅचसाठी. बरीचशी नामांकित पारितोषिक पाहायला मिळतात. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा म्हणल्यानंतर या परिसरातील एक नामांकित स्पर्धा. हरिभक्त पारायण संतोष बुबा भोईर साहेबांचा इथं आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. या स्पर्धेसाठी त्या बाजूने तो उपस्थित राहिले आणि त्यांचा सन्मान बाहुबली ट्रॉफीच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या वतीनं केला जातोय. हरिभक्त पारायण संतोषजी भोईर महाराज साहेबांचा आपण इथं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून बाहुबली ट्रॉफीच्या माध्यमातून आपण करत आहोत. नेहमीच क्रिकेट वर ज्यांचं प्रेम पाहायला मिळतं आणि आवर्जून ते स्पर्धेला उपस्थित राहतात आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. क्षेत्रक्षण लावून घ्या आपण. थोड्याच वेळामध्ये सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत्या. श्री स्वराज बडगर संघाच्या माध्यमातून 43 धावा बनल्यात आणि 44 धाबांचं टार्गेट आहे. तर पुन्हा एकदा मी अनाऊन्समेंट करतोय. नारपोली टीमचे संघनायक जर आले असाल तर पण त्वरित या, अन्यथा समोर गावदेवी पोईंजे संघाचे संघनायक येथे उपस्थित आहेत. त्या संघाला नाणेफेकीचा कॉल विजय दिला जाणार आहे. सलामीची जोडी पाठवा. या सागर पाटील यांचे इथं आगमन पाहायला मिळतं. एक महाराष्ट्रातील नामांकित समालोचक आहेत. मानगाव रिटर्न्स जे 4 वेळा झाले आणि एक नामांकित समालोचक सागर पाटील यांचं देखील इथं सहर्ष स्वागत करूयात आपण. उत्तम खेळाडू देखील आहेत आणि नेहमीच पारगाव टेनिस क्रिकेटमध्ये त्यांची महत्वाची कामगिरी पाहायला मिळते. नारपोली संघाच्या संघनायकाला आपण अनाउन्समेंट पुन्हा एकदा करतोय. आपण वेळेवर या. आणि तर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्या अगोदर समोरच्या संघाला नाणेफेकीचा कॉल आपण विजय देणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या आघाडीची जोडी येताना पाहायला मिळते. रोहित आणि त्याचबरोबर प्रकाश नाईक मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. महत्वाचे खेळाडू सलामी
नाईक ऑप्टिकल्सची ओनर निखिलजी नाईक साहेबांचे आगमन पाहायला मिळते, ज्यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ब्रँडेड गॉगल देण्यात आले, अशी सन्मान्य आदरणीय निखिलजी नाईक नाईक ऑप्टिकल्सचे सर्व्हिस सर्वात, ज्यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी नाईक ऑप्टिकल्सच्या वतीनं ब्रँडेड गॉगल देण्यात आले आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. तर पुन्हा एकदा अनाउन्समेंट, नारपोलीससाठी स्पेशल अनाउन्समेंट आहे आता. तर शेवटचा कदाचित काही क्षण राहिलेत आणि विघ्नेश पाटील आलेत नवीन. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, मिड विकेटच्या पलीकडेच लांब लचक षटकार पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर विस्फोटक फटका पाहायला मिळाला रोहित पाटीलच्या बॅटमधून. रोहित पाटील यांच्या बॅटमधून सलग 3 षटकार आले, तर नाईक ऑप्टिकल्सची सर्वे सर्वा निखिलजी नाईक साहेबांच्या वतीनं 1000चा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. आणि कदाचित आय थिंक नारपोली संघाचे संघनायक इथे उपस्थित नाही आहेत, त्यामुळे गावदेवी पोईंजे संघाच्या संघनायकाला आपण नाणेफेकीचा कॉल बिजी देतोय. पहिल्याच बॉलवर विघ्नेश पाटीलच्या तडाखा पाहायला मिळाला, रोहित पाटीलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार पाहायला मिळाला. निखिलजी नाईक साहेबांच्या वतीनं देखील रोहित पाटीलसाठी कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार आले तर त्यासाठी 1000 रुपये निखिलजी नाईक साहेबांच्या वतीने दिले जाणार आहेत. पहिल्याच बॉलवर षटकार, टप्प्याचा बॉल, बॅटची वरची कडा, पाठीमाग चेंडू जाताना पाहायला मिळतो, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेला. त्यामुळं फक्त एकच धाव आणखी एक मिळत जाईल आणि एकेरी धावांशी संघ जाऊन पोहोचलाय तो 7च्या घरात. 7 धावा पाहायला मिळतात. त्याला टॉस जिंकलाय तो आय थिंक गावदेवी पोईंजे टीमनं. कडक नियमावली पाहायला मिळते, बऱ्याच ठिकाणी रबर बॉलच्या स्पर्धा पाहायला मिळतात, पण या क्रीडांगणामध्ये नेहमीच बाहुबली ट्रॉफीचा बोलबाला पाहायला मिळाला. मोठमोठ्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात, हे आकर्षण आहे या स्पर्धेचं. रोहित पाटील आणि प्रकाश नाईक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 44 धावांचा पाठलाग करायचा, 44 रन्स आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवर 7 धावा आल्यात. पारगाव संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. बऱ्याच वर्ष पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी दहशत निर्माण केली पारगाव संघानं, आणि त्याच गावातील विघ्नेश पाटील पाहतोय आपण. त्यावेळेचा बॉल वेगाने टाकला, वेगासाठी ओळखला जाणारा गोलंदाज विघ्नेश पाटील आहे. महत्वाचा गोलंदाज आहे, पारगाव संघातील एक सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून विघ्नेश पाटीलकडे पाहिलं जातं आणि निर्धाव चेंडू टाकला. महत्वाचं षटक पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर षटकार देखील पाहायला मिळाला होता. यावेळेचा बॉल आणखीन एक वेगाने टाकला, बॅटला ब्रश जाईल आणि पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, त्यामुळं सिंगल रन्स पाहायला मिळणार. 18 धावा आपल्याला लागले गेल्यात. पहिल्या बॉलवर षटकार आल्या, पण त्यानंतर वेगानंच प्रत्युत्तर दिलंय मी म्हणेन विघ्नेश पाटीलनं. गत वर्षामध्ये देखील रायगड प्रीमियर लीगच्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये हे नाव फार चर्चेमध्ये होतं विघ्नेश पाटील. यंदा देखील आगडाच गेला विघ्नेश पाटील. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. मिड ऑफ रिझन मध्ये सुमित डोंगरे आहेत, कमालीचा झेल टिपला, महत्वाचा विकेट विकास पाटील पाहायला मिळतात. विकास पाटील तिथे आहेत आणि विकास पाटीलने कमालीचा झेल टिपला मिड ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक विकासनं स्वतःला फ्लाय केला, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. मिड ऑफ रिझन मध्ये फटका जरूर चांगला पाहायला मिळाला रोहित पाटीलचा, आणि त्या क्षेत्रामध्ये विकास पाटील होते, स्वतःला फ्लाय केला आणि त्यानंतर महत्वाचा झेल. यस, आपण स्क्रीनवर सध्या सागर पाटील यांना पाहू शकता. चर्चेमधील नाव आहे, महाराष्ट्रात एक नामांकित समालोचक, मानगाव रिटर्न जे 4 वेळा झाले आणि चतुर्थ हिंद केशरी. कोटीप्लस सागर पाटील, अनेक कोटीप्लसच्या सामन्यामध्ये देखील सागर पाटील पाहायला मिळतात. स्वतःला त्यांनी फिट ठेवलं, सध्या आपण त्यांना स्क्रीनवर पाहता. चर्चेतील नाव आहे. 8 धावा दाबडला लागले गेल्यात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विशाल वाघे दाखल होतोय. महत्वाचा आणखीन एक खेळाडू बडगर परिसरातील श्री स्वराज बडगर संघातील हा महत्वाचा खेळाडू, आणि या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला, पण विघ्नेश पाटील तेच म्हणाल की वेगाचं दुसरं नाव आहे. पारगाव संघातील एक सर्वाधिक वेगवान गोलंदाज विघ्नेश पाटील, जो चर्चेचा विषय बनलाय सध्याच्या घडीला. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये हे नाव नेहमीच चर्चेमध्ये पाहायला मिळतं. यावेळचा बॉल, बॅटची वरची कडा, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेला. फक्त एकच धाव पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये धावा लागले गेले. त्या 44चा पाठलाग करत असताना श्री स्वराज बडगर संघाच्या 1 बाद 9
येणारे 18 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आणखीन गरज. 18 बॉल आणि आता 35 धावांची आणखीन गरज. आज एकूण 10 संघ खेळणार आहेत, त्यामुळं महत्वाची सूचना आहे. जे अजूनही संघ येणं बाकी आहे, श्रीदत्त बातन असेल, जुहूगाव 11 जुहूगाव असेल किंवा 9-11 टाकेगाव आणि आई भवानी साई संघ असेल, आपण वेळेवर उपस्थित राहा, अन्यथा आपल्याला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण आयोजन दिग्गज पाहायला मिळते, 3 दिवस स्पर्धा पाहायला मिळते, आकर्षक ट्रॉफ्या पाहायला मिळाल्यात आणि सर्व काही गोष्टी ब्रँडेड आहेत. पाहायला गेलं तर निखिलजी नाईक साहेबांच्या माध्यमातून नाईक ऑप्टिकल्सच्या माध्यमातून ब्रँडेड गॉगल देखील मॅन ऑफ द मॅचसाठी देण्यात येणार आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ब्रँडेड गॉगल त्यांच्या पद्धतीने दिली जाते. 18 बॉल आणि आता 35ची गरज. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर प्रत्येक तारेकर महत्वाचा गोलंदाज त्यांना पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न. यावेळचा बॉल मात्र डेट पाहायला मिळाला. थोडासा विकेटच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, पण असा जर दुसऱ्यांदा प्रयत्न झाला तर तो मात्र बॉल नो घोषित केला जाईल. या गोष्टीकडे देखील लक्ष असलेले गोलंदाज. या बेलचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पण त्याच्या मस्तकावर दस्तक देत एका टप्प्याने चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे. मिल्टी धाबा 4. पहिल्याच बॉलवर मोठा फटका प्रत्येक तारेकरच्या विरोधात. 4 धावा पाहायला मिळाल्यात. तेरा धावा धावपट्या लागले गेल्यात. सुरुवात चांगली पाहायला मिळते. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. हॅमर केला. इट्स अ नो बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिल्टी धावा आणखीन 4. नो +4. या चेंडूवर तब्बल 5 धावा मिळाल्यात. काय फटका खेळला. हॅमर करण्याचा प्रयत्न, स्वतःला फ्लाय केला आणि त्यानंतर अटॅकिंग बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. फ्रीट पाहायला मिळणार आहे. 18 धावा धावपट्या लागले गेल्या. 17 बॉल आणि आता 26 धावांची आणखीन गरज. सामना जिंकण्यासाठी 17 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. प्रत्येक तारेकरचा एका बॉलवर तब्बल 9 धावा आल्यात. फ्रीटचा बॉल, त्यावर फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डिक्लर झोनकडे चेंडू निघून गेला आणि फक्त एकच धाव पाहायला मिळणार आहे. एकरी धावेनिशी आता संघ जाऊन पोहोचेल तो 19च्या घरात. एकोणीस धावा धावपट्या लागल्या गेल्या. 16 बॉल आणि आता 25ची गरज. मैदानाच्या आतमध्ये प्रकाश नाईक पाहायला मिळतात. विशाल वाघे महत्वाचा खेळाडू आहे, पण समोर आपण प्रकाश नाईक यांना पाहता. डावखुराचे खेळाडू आहेत. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडं आणखीन एक उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. खोलामध्ये समोर टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि त्याला पार्किंग प्लॉटच्या पलीकडेच पाठवलंय. विशालच्या बॅटमधून आलेला एक मोठा फटका पाहायला मिळाला. धावपडा धावा लागले गेले त्या 25 धावा. 15 बॉल आणि आता 19ची आणखीन गरज. प्रकाश नाईक स्ट्राईकला आणि त्यांच्या बॅटमधून मग षटकार पाहायला मिळाला. विशाल बागेत नष्ट केला, पण प्रकाश नाईकनं ताकद दाखवली. मगाच्या फटक्या मग काय फटका खेळला. धावपडा धावा लागले गेले तर 25 धावा पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल फटका थोडासा बसला गेला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतात. अवघी एकच धाव पाहायला मिळणार आहे. एकरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 26च्या घरात. 26 रन्स. 14 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी आणखीन 18 धाबांची गरज. ताचा लावट आहे, त्यामुळं ज्या संघाचा सर्वाधिक जास्त स्कोर राहणार आहे त्या संघाला आपण बाय देणार आहोत. पहिल्या सामन्यामध्ये अगदी 31 पाहायला मिळाल्यात. या सामन्यामध्ये 43 पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झालाय. बॉलच्या खाली अगदी सागर पाटील यांना आपण पाहू शकता.
सिंगल रन्स येताना पाहायला मिळाले आणि आता एकेरी धाबेनिशी 2 धाबा मगाच्या चेंडूवर पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे 28 धाव पडल्यावर पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल आहे या षटकामधील. 13 बॉल आणि आता 16ची गरज. 13 मध्ये 16 बनवायच्यात. यावेळचा बॉल मिस्टा मिस्ट्रोक आहे. पॉइंट क्षेत्रक्षा वेगाने आलाय. चांगला जजमेंट पाहायला मिळते. कम्मालीचा झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. आणि महत्वाची आणखीन एक विकेट. दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळणारा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात त्या पॉइंटच्या दिशेनं अनिकेत होते. पुढे वेगाने आले. स्वतःला फ्लाय केला आणि त्यानंतर एक कमालीचा झेल त्यांनी टिपला. नवीन खेळाडू राज इंगले मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळणार आहे. 12 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी आणखीन 16 धाबांची गरज. 12 मध्ये आणखीन 16 हव्यात. ऋषभ तारेकर पाहायला मिळतात वायडिश लॉंग ऑन रिझन मध्ये आणि त्यांच्यासाठी एका कॅचसाठी तेजस नाईक साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज कॅचसाठी दिलं जाणार आहे. एका कॅचसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज हे दिलं जाईल. 12 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी 16 धाबांची आणखी गरज. 28 धावा आपल्याला लागले गेलेत. पहिल्या षटकामध्ये 9 आणि या दुसऱ्या षटकामध्ये 19. आता 12 बॉल आणि 16 धाबांची आणखीन गरज. राज इंगले मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि 12 बॉल आणि आता 16 धाबांची आणखीन गरज. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास पाटील दाखल होताना पाहायला मिळतील. महत्वाचे गोलंदाज आहे विकास. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झाला. पाठीमागच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. फक्त एकच धाव पाहायला मिळेल. धावपडा धाबा लागले गेले ते 29 येणारे आणखीन 11 बॉल आणि आता 15 धाबांची गरज. 11 मध्ये 15 बनवायच्या. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना पाहायला मिळतोय. लोवर फुल टॉस बॉल राजच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळाला. मिड विकेट एरियामध्ये मिळतील धावा 6. पहिल्याच बॉलवर चेंडूला ब्लास्ट केलं आणि षटकारानंच खातं ओपन केले राज इंगळेनं. त्यामुळे थोडासा सामना सोपा बनला श्रेयस स्वराज वडगर संघासाठी या षटकाराच्या साह्यानं. दहा बॉल येण्याचा सामना जिंकण्यासाठी अवघ्या 9 धाबांची गरज आहे. 10 मध्ये आणखीन 9 बनवायच्यात. लोवर फुल टॉस बॉल आणखीन एक फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न. प्रत्येक तारेकर तिथे पाहायला मिळतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडूतील आणखीन एक धावबाद. तिसरा धक्का बसला श्रेयस स्वराज वडगर संघाला. आणखी खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळणारा. नवीन खेळाडू नितेश वाघे मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. 9 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी आणखीन 8 धावांची गरज.
सामना थोडासा सोपा आहे म्हणावं लागेल. पण एखाद दुसरं निर्धाव षटक, आणखीन विकेट. या वेळचा फटका राज इंगळेचा फसला. मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. मंगेश भगतने टिपलाय जेल. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट मिळवून दिल्या विकास पाटील यांनी. लोवर फुल टॉस बॉल होता, फ्लिप करण्याचा प्रयत्न मिड विकेटमध्ये मंगेश भगत पाहायला मिळत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे झेल टिपलाय. त्यामुळे आता आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळतं. 8 बॉलांचा सामना जिंकण्यासाठी आणखीन 8 धाबांची गरज. रब्बर बॉलची एक मोठी स्पर्धा बाहुबली ट्रॉफी पाहायला मिळते. या परिसरात एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि नवीन खेळाडू सुभाष वागे दाखल होताना पाहायला मिळतात. 8 बॉलांनी आता सामना जिंकण्यासाठी आणखीन 8 धाबांची गरज. नेहमी पाहायला गेलं तर नितीन नाईक यांच्या आठवणींना उजाळ देणारी एक मोठी स्पर्धा मुकेश नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. यावेळचा बॉल क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न सागर पाटील आहेत. आतातून चेंडू निसटला आणि लगेच सिंगल रन्स देखील पाहायला मिळाले. 7 बॉल तर 7 ची गरज. बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळते. असा सामना कठीण म्हणला असा, कदाचित हा थ्रो डायरेक्ट झाला असा, एखादी आणखीन विकेट आली असती, असा सामना कठीण म्हणला असता श्रेया स्वराज बडगर संघासाठी. पण विकास पाटीलने चांगली वापसी करून दिल्या. तिथे दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर चांगलं वापसी करून दिल्या. आणखीन एक बॉल डॉट, आणखीन एक बॉल डॉट. शेवटचे 6 बॉल आणि त्या सामना जिंकण्यासाठी आणखीन 7 धाबांची गरज आहे. श्रेया स्वराज बडगर संघाला मगाची विकेट जी रनआउटच्या स्वरूपात मिळाली आणि त्यानंतर एक चांगला आत्मविश्वासाने गोलंदाजी केलाय विकास पाटील यांनी. त्यामुळे आता सामना शेवटच्या षटकामध्ये गेलाय. 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 7 धाबांची गरज. आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ नाईक साहेबांचे आगमन पाहायला मिळतं. साहेबांना आपण विनंती करूयात आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बाहुबली ट्रॉफी मध्ये साहेबांचे आगमन पाहायला मिळते आणि सहर्ष स्वागत करूयात आपण बाहुबली ट्रॉफीच्या माध्यमातून. अनेक सारे मान्यवर पाहायला मिळतात. हे प्रेम आहे. नितीन नाईक असतील आणि त्यांचे बंधुराज मुकेश नाईक आणि संपूर्ण कमिटीवर सर्वांचं आपण स्वागत करूयात. 6 बॉल 7 ची गरज असताना यावेळचा बॉल पहिलाच बॉल तो देखील लेगेशीच्या बाहेर आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये गेला. त्यामुळे या चेंडूवर 2 धावा मिळाल्यात. येणारी 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 5 धाबांची गरज. सागर पाटील यांच्यासाठी बक्षीस आल्या. जर त्यांनी कॅच घेतला तर अमर पवार, गोविंदा पाटील आणि त्यांच्यासोबत समीर पाटील यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राईज सागर पाटील यांच्यासाठी असेल. यावेळचा बॉल निर्धाव पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय त्यामुळे आता येणारी 5 बॉल आणि आता 5 धाबांची गरज. सागर पाटील यांच्यासाठी बक्षीस आहे 2000चं कॅश प्राईज. गोविंदा पाटील आमचे असतील, अमर पवार असतील साहेबांच्या वतीनं एका कॅचसाठी सागर पाटील यांच्यासाठी 2000. यावेळचा बॉल सागर पाटील यांच्या डोक्यावरून खेळला. यावेळी वाईड इस्लांगोनचा क्षेत्ररक्षक रिषभ तारेकर बेगानं धावलाय. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न चालू आहे आणि 3 धावा पाहायला मिळाल्या. त्यामुळे चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. 3 धावा मागील चेंडूवर मिळाल्या. त्यामुळे थोडासा सामना आता दूर गेला अनुभव पारगाव पासून. 4 बॉल आणि त्या सामना जिंकण्यासाठी आणखीन 2 धाबांची गरज. 4 मध्ये आणखीन 2. 4 बॉल आणि आता 2 धाबांची गरज श्रेया स्वराज बडगर संघासाठी. तर यानंतर गावदेवी पोईंचे संघ जो काय आपला निर्णय आहे तो घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नाणेफेकीचा कॉल जिंकला गावदेवी पोईंजे टीमनं. यावेळचा बॉल लेट कट खेळण्याचा प्रयत्न. बॅट ट्यूबरची कडा डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. त्यामुळं एकच धावीतून मिळाला जाईल. येणारी आता 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही एका धाब्याची गरज आहे. 3 मध्ये 1 बनवायच्या.
3 बॉल आणि आता एका धाब्याची गरज आहे. चला विघ्नेश थोडस फास्ट क्रिकेट खेळा. 3 बॉलमध्ये एका धाब्याची आणखीन गरज. या वेळचा बॉल यष्टीच्या हातातून निसटला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी पाहायला मिळतो आणि सामना जिंकला श्रेयस स्वराज वडगर संघानं. कॉंग्रॅच्युलेशन वडगर टीम. उमेश भोईर सरांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतंय. एक रायगड गुणलेखकातील महत्वाचे घटक आहेत. एक नामांकित खरं तर गुणलेखक आहेत. चालते फिरते संगणक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे उमेश